जरा करा ना मार्केटिंग, आंब्याचं मार्केटिंग करा ना, ते फोटो काढून कॅरेटचं. तेच करतोय. नमस्कार मित्रांनो, तुमचा मित्र अनिल एक नवीन ब्लॉग घेऊन येतोय. आम्ही इथे धानगुर्डी गावात आलेलो आहे. धानगवडी गावात किकवीच्या शेजारी, खेड शिवापूरच्या पुढे. हां, खेड शिवापूरच्या पुढे किकवीच्या हायवेला ताऊजी हॉटेल आहे. तिथून एक आपला ब्रिजच्या खालून आम्ही एक राईट मारला आहे. तर आपले मॅडम आहेत त्या. नमस्कार. प्रेमा जगताप यांचं फार्म हाऊस आहे. ह्यांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आहे. तर मी पुढे दाखवतो तुम्हाला यांचे आंब्याचे बाग दाखवलो, फार्म हाऊस. तर बघा किती झाडं आहेत, 300 ते 500 झाडं आहेत. बाबा राम राम, कसे आहेत आंबे? बघा, बोला जरा, इकडे बघा. बोला बोला ना, काय बोलायचं? तुम्ही सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं. हे तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार यूट्यूबला. तुमचं नाव सांगा. प्रल्हाद सदाशिव जाधव. हां, प्रल्हाद जाधव, सदाशिव जाधव. तर अशा प्रकारचे बाबा आहेत बघा. यांनी आंबे काढलेले आहेत. हा केशर आंबा आहे. कुठला आंबा आहे? केशर आंबा. हां हां, केशर आंबा आहे, पण ते केमिकलवाला नाही, सेंद्रिय खताचा, ओरिजिनल एकदम मस्त. आपलं पास्टेन बिचेन टाकून ते भाताचं असतं ना तांदळाचं, ते आणून टाकायचं त्याच्यावर. सेंद्रिय खताचं आहे, ओरिजिनल एकदम भारी. बघा हे केवढा केशर. हातात तुम्ही बाजारात घेताना तो केशर वेगळा आहे, केशरच आहे, पण हा सेंद्रिय खताचा केळ आहे. त्याच्यात केमिकल यूज नाही आहे त्याच्यात. म्हणजे हे केवढे बघा आंबे. हा केशर म्हणजे हा सीझन केशरचा आंब्याचा आहे, बरोबर ना? हां, हापूस आंबा पण आहे आपल्याकडे, तो पण विदाऊट केमिकलचा. बोला दादा, तुमचं नाव सांग. शरद कोळेकर. कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं वाटतं. आहे ना? आंबे तर लय गोड आहे, मी खाल्ले काल. हो का? खूपच गोड आहे. साखरेपेक्षा गोड, पण त्याला म्हणतात केशर. केशरचं नावच आहे म्हणून त्याला केशर. खाणार आणि घेऊन पण जाणार आहे. हा, त्यात थोडंफार घरी घेऊन जातो ना, म्हणजे कळेल ना केशर खाणार कसं काय. तर बघा, हां, तुमच्याकडे मटेरियल नसेल ना दाखायला, आपलं काय कशा ठेवायचे ते? हे भाते नसतं गवताचं, आपले गवताचे पेढे. नाही, तांदूळ काय खातो ना, हा, तांदळात ठेवायचे. तांदळाचे भाते नसतं, भाते. हा, त्याच्यात मुलून टाकायला लागते. तर आपल्या याच्या गावामध्ये ठेवलं तरी जमते. नाही, लवकर गरम होणार नाही ना. त्याला हिटच पाहिजे. आणि मग आता तिकडं बघ, आतमध्ये जाऊन बघा ते भात्याला टाकल्यावर कशी हिट येते. बरोबर, समजलं तुम्ही, कळलं मला. तसंच काहीतरी करतो मी. आहे आपली. हा, नेतो ना. बघा हे आंब्याची झाडं बघा, भरपूर मोठं शेत आहे यांचं. तर अशा प्रकारे बघा, खूपच आंबे भारी आहेत. वा, कसले बाग आहे यांची. प्युअर ओरिजिनल फार्म हाऊस, सेंद्रिय खताचं फार्म हाऊस आहे. तर पुढं कसलं निसर्गरम्य वातावरण आहे. किती झाडे छान आहे. एवढा मोठा फार्म हाऊस एका स्त्रीने उभारलेलं आहे, साम्राज्य. आपण गडी माणूस असून सुद्धा एवढं होणार नाही कधी त्या बाईंनी केलेलं आहे. जोक नाही आहे. आणि खरंच चांगले आहेत, सोजवळ आणि प्रेमळ आहेत मॅडम. बघा, राहण्यासाठी पण उत्तम सोय आहे बरं का. हे राहण्यासाठी पण देतात हे त्यांचं फार्म हाऊस. तर तुम्हाला जर राहायचं असेल, बड्डे पार्टी करायची असेल, तरी तुम्ही येऊ शकता. हे रेंटवर पण देतात, आवडतं त्यांना. बघा किती छान आहे. एवढा मोठा फार्म हाऊस आहे बघा. कसं नियोजन, कसं एकदम काय माइंड असेल त्या मॅडमचं, की एवढं नियोजन मस्त केलं आहे एकदम. बघ, फॉरेन कंट्रीसारखंच सेम. खूपच छान केलं आहे मॅडम तुम्ही. थँक्यू. तुमचं कौतुक केवढं करावं तेवढं कमी आहे. पाहायचंय का? हां,
बघा हे एक बेडरूम आहे, वर 2 आहेत. वरती 2 आहेत. कसं आहे वाटतंय, सी पॉईंट वाटतो की नाही एकदम. आणि इथे बघा फायर चिमणी. फायर चिमणी. हा ब्लॉक खूप मोठा होणार आहे बघा, मस्त आहे ना. वा रहस्यमय दरवाजा, बाहेर एक्झिट आहे पलीकडे, गार्डनचा व्ह्यू कसं आहे, मस्त आहे ना. किचन विचन इथे बघा. हां हे किचन, हा देवारा त्यांचा. तर असं बघा, मस्त आहे, छान आहे ना. बघायचं का मला. सुंदर फार्म हाऊस आहे. बड्डे सेलिब्रेशन, साखरपुडा हे सगळं करू शकता तुम्ही एवढ्या मोठ्या फार्म हाऊसमध्ये. एवढा मोठा फार्म हाऊस आहे, फॅमिली एकदम अत्यंत खुश होऊन एन्जॉय करून राहतील. त्या फार्म हाऊसचा पुरेपूर यूज करायचा मस्तपैकी. या विजिट द्या. आतमध्ये रूम वगैरे मस्त एकदम आईस पाईस रूम आहे. फ्रीजरमध्ये बॉटल फ्रीजरमध्ये ठेवायची. ठेवली फ्रीजरमध्ये. हां खूपच छान आहे. आता करमतंय का. मॉर्निंगला कसं वाटत असलं, एकदम मस्तपैकी फ्रेश, थंडगार हवा, गोधडीत एकदम मस्त झोपावं, थंडगार हवा पडते. हे एवढं शेत त्यांचंच आहे बरं का. बघा आंब्याचं. बरं ठीक आहे, आवडलं का. लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. मी तुम्हाला एवढं छान वातावरण दाखवलेलं आहे, थोडे तरी करा जरा आमच्यासाठी प्रेमात पोटी. ओके बाय, पुन्हा भेटू.